नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा आढावा आपल्यापर्यंत झटपट पोहोचवणाऱ्या 7/12च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आज पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडी। वन्य प्राण्यांपासून शेतातील पिकांचा बचाव व्हावा यासाठी शेतात लावलेलं सुमारे 40,000 रुपये किमतीचा झटका मशीनच अज्ञातानं चोरून नेल्याची घटना घडली आहे। पन्हाळा तालुक्यातील पोहाळे तर्फ बोरगाव इथं झालेल्या या चोरी प्रकरणी अज्ञातांविरोधात कळे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। पोहाळे तर्फ बोरगाव इथल्या शशिकांत बाबुराव पाटील यांनी आपल्या 10 एकरातील भात पिकांचं गव्यापासून संरक्षण व्हावं म्हणून शेतात झटका मशीन लावलं होतं। पाटील यांची शेती डोंगराला लागून आहे। या परिसरात अनेक शेतकऱ्यांनी स्वखर्चानं आपल्या शेतामध्ये अशा पद्धतीची झटका मशीन बसवली आहेत। त्यासाठी शेतीमध्ये चारही बाजूनी तार लावून त्या तारेत सौर विजेचा विद्युत प्रवाह जोडला जातो। त्या तारेला रात्रीच्या वेळी वन्य प्राण्यांचा स्पर्श झाला तर त्याला जबरदस्त झटका बसतो। त्यामुळे वन्य प्राणी पुन्हा त्या शेताकडे जात नाहीत। दरम्यान शशिकांत पाटील यांच्या शेतातील 40,000 रुपये किमतीचं मशीन अज्ञातानं रात्रीच्या वेळी चोरून नेल्याचं उघड झालंय। हे सोलर कंपनी आमचं ह्या ठिकाणून मोजकटून तोडून चोरून नेलं। आता ह्या प्रकरणामुळे आमच्यात आता असे दशा झाली। हे तर 15 एकर आम्ही संरक्षणासाठी केलं होतं, पण ह्याच्या बाजूला जी जमीन आहे ती सर्व शेतकऱ्यांनी पाडून ठेवली, म्हणजे गव्हांच्या भीतीपोटी पाडून ठेवली। तिकडे कोणाने शेतीच घेतली नाही आणि आम्ही हे काहीतरी करून घेतलेलं होतं। हे आता सोलर आता आम्हाला प्रश्न असा पडलेला आहे की बाबा गव्हांच्या पासून शेतीचं संरक्षण करण्यासाठी लावलेलं सोलर कुंपण राखण्यासाठी आता आम्ही यायचं का? म्हणजे पुन्हा आमच्या जीविताला तोच धोका निर्माण झाला। याच्याकडे कुठेतरी लोकप्रतिनिधी म्हणून येथील स्थानिक लोकप्रतिनिधीने आणि वन खात्याने या सर्वाचा विचार करून या ठिकाणी आता काहीतरी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे। याबाबत कळे पोलिसात तक्रार दाखल झाली असून पोलीस अधिक तपास करतायत। शेतमजूर संघटनेच्या वतीनं शिरोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढून मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय। शेतमजुरांच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष सुरेश सासणे यांनी दिला। याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय। संजय गांधी पेन्शनधारक लाभार्थ्यांना शासनाकडून दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळावी। शासनानं जाहीर केलेल्या संजय गांधी श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेतील पात्र लाभार्थ्यांना 1,000 रुपयावरून 1,500 रुपये वाढीव पेन्शन मिळावी यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतमजूर संघटनेच्या वतीनं शिरोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। शिष्टमंडळाच्या वतीनं तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांना निवेदन देण्यात आलं। शेतमजुरांच्या मागण्या मान्य करून वाढीव पेन्शन मिळावी अशी मागणी यावेळी सुरेश सासणे यांनी केली। त्यावर पेन्शनधारक लाभार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिकेतून न्याय दिला जाईल असं तहसीलदार हेळकर यांनी सांगितलं। आंदोलनात विश्वास बालीघाटे, शोभा पाणदारे, श्रीमती बोरगावे, शेवंता कांबळे, महावीर मगदूम, औरंग मुजावर, मौला मुजावर, गुलशन मुजावर उपस्थित होते। स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ हातकणंगले सेंट्रलनं राबवलेला मरणोत्तर देहदानाचा उपक्रम दिशादर्शक असून एकाच वेळी 1-2 नव्हे तर तब्बल 20 जणांच्या मरणोत्तर देहदान संकल्पामुळे संपूर्ण देशाला या उपक्रमाची नोंद घ्यावी लागेल असं मत तहसीलदार कल्पना ढवळे यांनी व्यक्त केलं। हातकणंगले इथं आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या। रोटरी क्लब ऑफ हातकणंगले सेंट्रलनं स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून संकल्प मरणोत्तर देहदानाचा या उपक्रमाचं आयोजन केलं होतं। यावेळी 20 जणांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला। त्या सर्वांची कागदपत्र वैद्यकीय अधीक्षक राजेश जाधव आणि संजय पुजारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली। यावेळी प्रोजेक्ट चेअरमन ॲडव्होकेट सदाशिव भेंडवडे, अध्यक्ष अतुल मनपे, नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर, नगरसेवक राजू इंगवले, डॉक्टर अभिजित इंगवले यांनी मनोगते व्यक्त केली। तर योगेश अगरवाल यांनी देहदानाबाबत संपूर्ण प्रक्रियेची माहिती विशद केली। यावेळी मिलिंद प्रभू, मेघना प्रभू, माधवी प्रभू, तानाजी चोपडे, धन्यकुमार निगवे, शिल्पा निगवे, मोहिनीराज डांगे, सुनीता कोळी, शालन कुन्नुरे, सुरेश कोळी, अन्वेष बांदे, मनीषा बांदे, जुईली बांदे, बाळकृष्ण हसुरे, विलासमती कराडे, संदीप कांबळे, अतुल खोत यांनी देहदानाचा, तर तहसीलदार कल्पना ढवळे आणि संभाजी पाटील यांनी नेत्रदानाचा संकल्प करून त्याबाबतच्या कागदपत्रांची पूर्तता केली। यावेळी प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी मनीष खिलारे, नायब तहसीलदार शोभा कोळी, मुख्याधिकारी विशाल पाटील, रोटरी सदस्य, स्वातंत्र्य सेनानी आणि नागरिक उपस्थित होते। करवी तालुक्यातील केरले इथल्या योद्धा कमांडो अकॅडमीतर्फे सैन्य भरती आणि पोलीस पदासाठी भरतीपूर्व प्रशिक्षण दिलं जात आहे। या अकॅडमीच्या वतीनं 77वा स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सुभेदार सुरेश अडसूळ आणि पोलीस उपाधीक्षक मोतीलाल मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं।
पोलीस भरती तसंच सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण देण्यासाठी निवृत्त सुभेदार R.S. पाटील आणि हवालदार संजय जांभीलकर यांनी सुरू केलेल्या केरले इथल्या योद्धा कमांडो अकॅडमीनं चांगलं यश मिळवलंय। या अकॅडमीतर्फे स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा झाला। सुभेदार सुरेश अडसूळ, पोलीस उपअधीक्षक मोतीलाल मोरे, प्रणाम भगले, डॉक्टर सुशीलकुमार अग्रवाल, डॉक्टर कृष्णदेव गिरी, सुरेश राठोड, विश्वास पतसंस्थेचे व्यवस्थापक विश्वास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम झाले। पोलीस भरतीसह सैन्य दलात भरती झालेल्या उमेदवारांचा सत्कार यावेळी करण्यात आला। यावेळी कोतोली इथल्या विश्वास पतसंस्था तसंच बर्थडे ग्रुपच्या वतीनं विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। योद्धा अकॅडमी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरल्याचं यावेळी पोलीस उपाधीक्षक मोतीलाल मोरे यांनी सांगितलं। यावेळी तानाजी कुंभार, सागर पोवार, संभाजी मिठारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। राज्यात पत्रकारांवर दिवसेंदिवस हल्ले वाढत आहेत। पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनलाय। पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात असतानाही त्याची अंमलबजावणी होत नाही, याच्या निषेधार्थ पेठ वडगावमध्ये पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्यात आली। हातकणंगले तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते। हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथं परिसरातील पत्रकारांनी एकत्र येऊन पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करून रोष व्यक्त केला। तसंच पेठवडगावचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांच्याकडे निवेदन देऊन कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी केली। 17 ऑगस्ट रोजी राज्यभर एकाच दिवशी पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करून आंदोलन करण्यात आलं। तसंच घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला। त्यानंतर पत्रकारांनी पोलीस अधिकारी भैरू तळेकर यांची भेट घेऊन चर्चा केली। पत्रकारांच्या सुरक्षा कायद्याची सक्त अंमलबजावणी झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली। यावेळी राजकुमार चौगुले, विवेक दिंडे, सचिन पाटील, संतोष माळवदे, अमोल पाटील, रमेश बोभाटे, संजय दबडे, प्रकाश सावर्डेकर, उदय पाटील, शांतिकुमार पाटील, अनिल बाबर, शिवकुमार सोने, जय कराडे, प्रवीण जाधव, मोहन शिंदे, राहुल शिंदे, प्रल्हाद तालुगडे, सचिन देसाई, अण्णा कामत उपस्थित होते। राष्ट्रवादीचे फिरोज बागवान, सुधाकर पिसे, राजकुमार मिठारी यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला। शाहूवाडी तालुक्यातील सरुड गावात अवैध दारू राजरोसपणे विकली जाते। त्यामुळे त्याचा त्रास ग्रामस्थ विशेषतः महिलांना मोठ्या प्रमाणात होतोय। त्यामुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून दारू विक्रीला प्रतिबंध करण्याचा ठराव सरुड ग्रामपंचायतीच्या सभेत करण्यात आला। सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच भगवान नांगरे होते। शाहूवाडी तालुक्यातील सरुड गावात 6 वर्षापूर्वी दारूबंदी ठराव एकमतानं मंजूर झाला होता। तरीही गावात खुलेआम अवैध दारू विक्री सुरू असल्यानं सरुड ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेण्यात आली। गावची तरुण पिढी दारूच्या आहारी जातीये। मद्यपींचा त्यांच्या कुटुंबांना विशेषतः महिलांना नाहक त्रास होतोय, अशी व्यथा कृष्णात रोडे पाटील यांनी मांडली। अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी पाटील यांनी केली। हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला। अन्न सुरक्षा यादीत नाव समाविष्ट करण्यासंदर्भात तलाठी उषा राबाडे आणि सागर सावंत यांनी माहिती दिली। विषयांचं वाचन ग्रामविकास अधिकारी बीडी कवडेकर यांनी केलं। सभेला ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते। याबरोबरच 7:12च्या बातमीपत्रात वेळ झाली आहे। एका छोट्याशा ब्रेकची पाहत रहा 7:12चं बातमीपत्र। आजचा दिवस खूप खास आहे। हा सोहळा आहे आपली प्रिय नाती आणखी घट्ट करण्याचा। बसा। हा क्षण आहे कौतुकाचा। हे तुला आणि हे तुमच्यासाठी। अहो आता हे कशाला हवं होतं? बघा तरी। ताई, तुमचा एकुलता एक जावई आहे ना, मग एक काम करा, आमच्याकडचे राजेशचे डिझाईन घेऊन जा आणि मग बघा। पण नक्की आवडेल ना त्यांना? अरे वा, किती भारी आहे। मान आहे तो तुमचा। या अधिक मासात करूया कौतुक जावयाचं, जपूया सुख लेकीचं। राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्समध्ये उपलब्ध। हिरा मोती मिठाई वाले, विविध प्रकारच्या मिठाईंचा गोडवा वाढलाय, कारण आपल्या पेठ वडगाव मध्येच हिरा मोती मिठाई वाले यांनी मोठं दुकान थाटलंय। इथे मिळते दूध, तूप, दुधाची मिठाई, बंगाली मिठाई, साजूक तुपातील मिठाई, खव्याची असंख्य प्रकारची मिठाई आणि ड्राय फ्रुट्स, नमकीनची फुल व्हरायटी, चिवडा, लाडू, जिलेबी, मैसूर पाक असो अथवा काजू कतली किंवा बालुशाही। एक वेळ खाल तर नक्कीच पुन्हा पुन्हा याल। चौधरी बंधू यांचे हिरा मोती मिठाई वाले, पत्ता गणेश मंदिर जवळ, कोल्हापूर रोड, पेठ वडगाव। संपर्क 9730 5490 99।
पारंपरिक आणि नवनवीन डिझाईन्सच्या सोन्या चांदीच्या आभूषणांसाठी इचलकरंजीमधील विश्वासाची परंपरा जपणारे श्री खाटूश्याम ज्वेलर्स सुवर्णभिषी योजना तसेच हॉलमार्क प्रमाणित सोन्या चांदीचे आकर्षक दागिने तयार आणि ऑर्डर प्रमाणे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण श्री खाटूश्याम ज्वेलर्स. प्रथमच दागिन्यांच्या खरेदीवर दागिन्यांचा इन्शुरन्स मोफत करून देणारे एकमेव ठिकाण म्हणजेच श्री खाटूश्याम ज्वेलर्स. तसंच 5,000च्या सोने चांदी खरेदीवर आकर्षक भेट. तर आजच भेट द्या तांबे सराफ यांचे श्री खाटूश्याम ज्वेलर्स, घर नंबर 1 व 2, नदी वेस्ट नाका, राजवाडा रोड, इचलकरंजी. संपर्क 7755 05 39 83. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. नमस्कार, मी सौ मेघा प्रशांत बांभोरीकर. आत्तापर्यंत आपण बी चॅनल आयोजित आणि राजेश सिल्वर प्रायोजित अधिक मास महात्म्य या कार्यक्रमाचा लाभ घेतला. आजपासून पाहणार आहोत निज श्रावण कार्यक्रम, त्याची उपासना व विस्तृत माहिती रोज संध्याकाळी 6:30 वाजता फक्त चॅनल बी वर. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत राजेश सिल्वर प्रायव्हेट लिमिटेड. थिंक सिल्वर, थिंक राजेश. राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्समध्ये उपलब्ध. व्यावसायिक हेतूनं कार्यरत असतानाही सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या खूप थोड्या संस्था आपल्याला आढळतात. रवळनाथ संस्थेनं ही जबाबदारी मनापासून उचलली आहे. रवळनाथ संस्थेमुळे अनेकांना हक्काची सावली मिळाली आहे, असं प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर SB भांबर यांनी केलं. सेवानिवृत्त आणि ज्येष्ठ सभासद तसंच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात ते बोलत होते. श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीतर्फे नेसरी परिसरातील सेवानिवृत्त आणि ज्येष्ठ सभासद तसंच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉक्टर SB भांबर, संस्थेचे संचालक प्राध्यापक विजय अरबोळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे आणि उमा तोरगल्ली यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार समारंभ झाला. वित्तीय संस्था असूनही रवळनाथ सोसायटीनं जपलेली सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद असल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे यांनी सांगितलं. तर संस्थेचे प्रवर्तक ML चौगुले यांच्या दूरदृष्टी आणि चिकाटीमुळेच रवळनाथची चौफेर प्रगती झाल्याचं प्राध्यापक विजय अरबोळे यांनी सांगितलं. सत्कारमूर्ती प्राध्यापक डॉक्टर सदाशिव चौगुले, लहू पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी नेसरी शाखा अध्यक्ष प्राचार्य RB पाटील, सचिव सागर माने तसंच प्राध्यापक डॉक्टर DM पाटील, शमा कुरणे, बाबासो मार्तंड, दीपक शिंदे यांच्यासह सभासद आणि हितचिंतक तसंच कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून जिद्द आणि चिकाटीनं प्रयत्न केले तर यश निश्चित मिळतं, असं प्रतिपादन डॉक्टर विशाल धापटे यांनी केलं. राधानगरी तालुक्यातील येळवडे इथल्या रेडियंट अकॅडमीच्या वतीनं आयोजित गुणगौरव समारंभाप्रसंगी ते बोलत होते. राधानगरी तालुक्यातील येळवडे इथल्या रेडियंट अकॅडमीच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला. पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाटगे यांच्या हस्ते कार्यक्रमाला सुरुवात झाली. उपस्थितांचं स्वागत राजू पाटील यांनी केलं. प्राचार्य रवींद्र पाटील यांनी संस्थेची ध्येय धोरणं स्पष्ट केली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी अपयशानं खचून न जाता यश मिळवण्यासाठी पुन्हा प्रयत्न करून आईवडिलांचं स्वप्न साकार करावं, समाजातील अनिष्ट गोष्टींना दूर ठेवावं असं आवाहन डॉक्टर विशाल धापटे यांनी केलं. पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाटगे, आनंदा शिंदे यांनी रेडियंट अकॅडमीच्या मार्गदर्शनाबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी सज्जनराव पाटील, गणपती पाटील, संदीप पाटील, संग्राम पाटील, प्राध्यापक भिकाजी लाड, पंडित पांडे, शैलेश पाटील, RR पाटील, अजित सरवळकर, संजीवनी पाटील, प्रतीक्षा पाटील, वीरेंद्र पाटील, राजू कोळपे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. शिक्षणापासून वंचित असणाऱ्या आणि स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शाहूवाडी शिक्षण विभागाकडून शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही शोध मोहीम 31 ऑगस्टपर्यंत राबवणार असल्याची माहिती गटशिक्षण अधिकारी विश्वास सुतार यांनी दिली.
शासन प्राथमिक शिक्षणावर वारेमाप खर्च करतंय. प्राथमिक शाळेच्या मुलांना मोफत ड्रेस, भोजन, पाठ्यपुस्तकं, नवोदय परीक्षा तयारी असे उपक्रम राबवूनही शाळाबाह्य मुलांची संख्या वाढतेय. अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ही मोहीम सुरू आहे. या मोहिमेत मुलांचं सर्वेक्षण करण्याव्यतिरिक्त बस स्थानक, वीट भट्ट्या, रेल्वे स्थानक, दगडखाणी, साखर कारखाने, स्थलांतरित कुटुंब, मागास अल्पसंख्याक गटातील वस्त्या या ठिकाणी जाऊन शाळाबाह्य मुलांच्या नोंदी करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. शाळाबाह्य मुलांच्या विशेष शोध मोहिमेत 3 ते 6 वयोगटातील बालक आणि 6 ते 18 वयोगटातील शाळाबाह्य मुलं यांची शोध मोहीम राबवली जात असून नागरिकांनी शिक्षण विभागाला सहकार्य करण्याचं आवाहन गट शिक्षण अधिकारी विश्वास सुतार यांनी केलंय. ऑगस्ट महिन्याचा पहिला पंधरवडा संपला, मात्र जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे कागल तालुक्यासह जिल्ह्यात फुलोरावस्थेत असलेलं सोयाबीन, भुईमुगाचं पीक संकटात सापडलंय. दुसरीकडे भातासह इतर पिकांची चांगली वाढ झाल्यानं या पिकांना आता पावसाच्या पाण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागून राहिल्यात. यावर्षी विविध कारणांनी पावसाला उशिरा सुरुवात झाली, त्यामुळे खरीपाच्या पेरण्याही लांबल्यात. जुलै महिन्याच्या मध्यानंतर सुरू झालेला पाऊस कमी अधिक प्रमाणात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कोसळत होता. पावसामुळे जिल्ह्यातील धरणं भरली असून नद्यांचं पाणीही पात्राबाहेर पडलं होतं. बळीराजानं पावसातच भात पेरण्या उरकून घेतल्यानं जिल्ह्यातील पिकांची चांगली वाढ झाली आहे. सोयाबीन आणि भुईमुग फुलोऱ्यावर आला असून भाताची चांगली वाढ झाली आहे. तसंच इतर पिकांची स्थितीही चांगली आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून पावसानं दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी बांधव पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. खरीप हंगामातील पिकं वाढीच्या अवस्थेत असून आता पिकांना पावसाच्या पाण्याची गरज आहे. दरम्यान काही दिवसापासून पावसानं ओढ दिली असल्यानं पिकांच्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागलेत. योग्य मार्गदर्शन आणि नियोजनाच्या अभावामुळे तालुक्याच्या विकासाची गती खुंटली आहे. गाव समृद्ध बनवण्यासाठी आणि शासनाच्या योजना पारदर्शीपणे गावात राबवण्यासाठी सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी झपाटून काम करण्याची गरज आहे, असं मत पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती भारत पाटील यांनी व्यक्त केलं. पन्हाळा प्रेस रिपोर्टर संघाच्या सह्याद्रीचे शिलेदार या स्मरणिकेच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. पन्हाळा तालुक्यातील सरपंच आणि पदाधिकाऱ्यांसाठी कोतोली इथं हा मार्गदर्शन मेळावा पार पडला. पन्हाळा तालुक्यातील कोतोल इथल्या पन्हाळा प्रेस रिपोर्टर्स पत्रकार संघाच्या सह्याद्रीचे शिलेदार या स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती भारत पाटील यांच्या हस्ते कोतोली इथं गोपूजनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली. बाल कलाकारांच्या नृत्य आणि गायनानं उपस्थितांची मनं जिंकली. यावेळी भारत पाटील यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. निसर्गानं बहरलेला पन्हाळा तालुका बेसुमार वृक्षतोडीमुळे बोडका दिसत असून भविष्यात पर्यावरणावर विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे पन्हाळा तालुक्याची निसर्गरम्य ही प्रतिमा कायम ठेवून पूर्ण तालुका विकासाच्या बाबतीत अग्रेसर राहण्यासाठी सरपंच, पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी झपाटून काम करण्याची गरज असल्याचं भारत पाटील यांनी सांगितलं. यावेळी कर्तृत्ववान ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला उद्योजक युवराज पाटील, JS पाटील, दीपक सपाटे, निवृत्त मेजर युवराज जाधव, ॲडव्होकेट विजयसिंह पाटील, शिवाजीराव पाटील, प्रकाश कोते, संजय माने, अण्णासाहेब गायकवाड, विश्वास पाटील उपस्थित होते. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या वाघापूर इथल्या नागदैवत ज्योतिर्लिंगाची नागपंचमी यात्रा सोमवारी 21 ऑगस्ट रोजी होणार आहे. या यात्रेची स्थानिक देवस्थान समिती आणि ग्रामपंचायतीनं जय्यत तयारी सुरू केल्याची माहिती देवस्थान समिती अध्यक्ष सरपंच बापूसाहेब आरडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. भुदरगड तालुक्यातील वाघापूर इथं प्राचीन काळातील नागदैवत ज्योतिर्लिंग देवस्थान असून इथं अनेक वर्षापासून नागपंचमीला मोठी यात्रा भरते. या यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यातून लाखो भाविक येतात. सर्प वाचवा, तो निसर्ग आणि शेतकऱ्यांचा मित्र आहे असा संदेश देवस्थानमार्फत दिला जातो. श्रावण महिन्यात होणाऱ्या यात्रेला हे भाविक श्रद्धेनं नागदेवतेला तेल, लाह्या, तांदूळ अर्पण करून मनोभावे दर्शन घेतात. त्यामुळे दरवर्षी या यात्रेचं नियोजन स्थानिक देवस्थान समिती आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात येतं. यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते यांची डागडुजी सुरू असून गावात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष सरपंच बापूसाहेब आरडे यांनी दिली. या बैठकीला बाळासाहेब शिंदे, धनाजी बरकाळे, धनाजी एकल, सोनिया आरडे, शिवाजी गुरव, लालू आरडे, बाळासो दाभोळे, अनिल एकल, शिवाजी शिंदे यांच्यासह देवस्थान समितीचे सदस्य उपस्थित होते. याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या. बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता. नमस्कार.